हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। माझ्या चॅनलचं नाव आहे भीमाची वाघीण मीरा कांबळे। आज मी छोटासा लॉंग व्हिडिओ बनवत आहे त्या लोकांसाठी की ते आपली लाईव्ह चालू असताना आपल्या लाईव्हवर घाण कमेंट करतात। त्यांना एक प्रेमाने सांगणं आहे माझं, कोणी असो, दादा असो की ताई असो, त्यांना प्रेमाने मी सांगते की कुणीही लाईव्ह चालू असताना कुणीही घाण कमेंट करू नका। कारण प्लीज सांगते, मी तुम्हाला प्रेमाने समजून सांगते, तुम्ही जी घाण कमेंट करताय ना, ती घाण कमेंट वाचून आहे ना आमचं मन खूप दुखतं। कारण आम्ही इथं लाईव्ह बसतो, लाईव्हवर बसतो म्हणून तुम्ही काही घाण कमेंट कराल आणि ती घाण कमेंट आम्ही वाचू आणि आम्ही शांत बसू। कारण दादा आम्ही इथं लाईव्हवर बसलो म्हणून की आम्ही तुमच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलू। तुम्ही कुठून बोलताय, कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, तुमचं गाव कोणतं आहे आणि सुखदुःखाच्या गोष्टी आम्ही इकडच्या तिकडच्या बोलतो, इकडच्या तिकडच्या माहिती आपण एकमेकांना सांगतो। त्यासाठी आपण लाईव्ह चालू केली। कारण तेवढंच बहीण भावांचं नातं पण असतं, मित्रमैत्रिणींचं नातं पण असतं, कुणाला बहिणी नसतात। लाईव्हवर प्रेमाने बहिणीसोबत गप्पा मारतात, लाईव्हवर कोणी भाऊ बहिणीचं पण गप्पा मारतं। ह्या हेतूसाठी आम्ही लाईव्ह चालू केली। कोणी कुठून बोलतो, कोणत्या जिल्ह्यातून बोलतो, कोणत्या राज्यातून बोलतो हे पण आपल्याला माहिती भेटते ना, त्यासाठी आम्ही लाईव्हवर बसतो। पण तुम्ही असं घाण कमेंट करतात आमच्यासाठी, ते घाण कमेंट करून आमचं पण कुठंतरी मन दुखतंय की आपण कोणत्या हेतूसाठी लाईव्हवर बसतोय आणि तुम्ही अशी घाण कमेंट करतात आम्हाला। ते घाण कमेंट वाचून आम्ही 2 मिनिटासाठी थोडंसं बडबड करतो, शिव्या देतो, पण ती घाण कमेंट आम्ही 2 मिनिटात नंतर विसरून जातो। पण मग तुम्ही जी घाण कमेंट करता, सीसीवर 200-300 लोक सीसीवर बघतात, हा माणसाने अशी घाण कमेंट केली, तो किती म्हणजे तो किती खालच्या तराचा असेल, त्याचे किती घाण विचार असतात, त्याच्या आईवडिलांना कसे संस्कार दिले हे तुम्ही दाखवून देतात लोकांना। म्हणून मी प्रेमाने सांगते दादांनो किंवा ताईंनी, ते जे तुम्ही जो कोणी असेल घाण कमेंट करता, तर प्लीज अशी घाण कमेंट करू नका। कोणत्याही स्त्रीला घाण कमेंट करू नका। कारण आपण दुसऱ्या स्त्रीची इज्जत करतो तसं आपल्या आई बहिणीची पण इज्जत करत जा। तसं कारण आपल्या आई बहिणीला आपण काय लोक आई बहिणीची इज्जत करत नाही। मला माहिती आहे, मी असे भरपूर लोक पाहिले का ते आई बहिणीला कधीच इज्जत देत नाही, त्यांना उलटून बोलतात। पण जेव्हा ते स्वतःच्या आई बहिणीला उलटून बोलत असतात त्या दुसऱ्याच्या स्त्रियांची काय इज्जत करतात। म्हणून तुम्ही त्या आईबापांनी काय संस्कार दिले हे तुम्ही सीसीवर दाखवून देऊ नका। कारण सीसीवर खूप लोक बघतात, तुमची नियत काय आहे ते तुम्ही प्लीज अशी घाण कमेंट कोणत्याही स्त्रीला कमेंट करू नका। कारण तुम्ही एक कमेंट त्या स्त्रीला करता, पण 10 जण तुम्हाला त्याच्याच विरुद्ध बोलतात। तुम्ही जे वाक्य बोलले ते 10 जण तुम्हाला तेच रिप्लाय देतात। म्हणून मी प्रेमाने सांगते दादानी किंवा ताईने, जे कोणी घाण कमेंट करताना तुम्ही त्या गोष्टीकडे घाण नजरेने बघू नका। कारण लाईव्हवर बसतं ते आपली बहीणच आहे, आईच आहे, छोटी बहीण आहे, मोठी बहीण आहे, ह्या समजून तुम्ही चांगलीच कमेंट करा। आणि माझं काय थोडंसं तुम्हाला काय बोलले असेल, वाईट बोलले असेल, तर आपली छोटी बहीण किंवा मोठी बहीण समजून मी माफी मागते। आणि प्लीज असं कोणत्याही लाईव्हवर घाण कमेंट करू नका।